सांगलीत विश्वजित कदमांवर विशाल पाटील भारी ठरलेत। आता ते नेमकं कसं हे सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सांगली काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणावर अखेर पडदा पडलाय। म्हणजे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटलांनी भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर मागील 4 ते 5 महिन्यांपासून त्यांचं पद हे रिक्त होतं आणि त्यामुळे शहराध्यक्ष पदावर आता अखेर नियुक्ती झाली आहे। या पदासाठी खरं तर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्यात आपापल्या उमेदवाराला संधी देण्यासाठी जोरदार अंतर्गत स्पर्धा सुरू होती अशी चर्चा आहे। दोघांपैकी कुणाचा शब्द चालणार याकडे खरं तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। मात्र अखेर या शर्यतीत आमदार विश्वजित कदमांवर खासदार विशाल पाटील हे सरस ठरले। विशाल पाटील यांनी सुचवलेल्या राजेश नाईक यांची सांगली काँग्रेस शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानंतर प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे। आता ज्यांची घोषणा करण्यात आली किंवा ज्यांना सांगलीचं काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण्यात आलंय ते कोण आहेत राजेश नाईक, त्यांची ओळख थोडक्यात समजून घेऊयात। तर ते विद्यार्थी दशेपासून राजकारणात सक्रिय आहेत। सुरुवातीला युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेत। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले। 2005 साली नगरसेवक म्हणून निवडून आलेत। आतापर्यंत 3 वेळा नगरसेवक आणि एकदा स्थायी समितीचे सभापती सुद्धा राहिलेत। दिवंगत नेते मदन पाटील यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात। ही आहे राजेश नाईक यांची ओळख। खरं तर सांगली जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजेश नाईक यांच्यासोबतच मंगेश चव्हाण यांचं नाव सुद्धा चर्चेत होतं। म्हणजे पृथ्वीराज पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचं शहर जिल्हाध्यक्ष पद रिक्त झालं होतं। आमदार विश्वजित कदम यांच्या गोटातून मंगेश चव्हाण यांनी ताकद लावली होती। खरं तर या पदावर ज्येष्ठ माजी नगरसेवक नेमला जाईल असं विश्वजित कदमांनी आधीच स्पष्ट केलं होतं। तर तिकडे गेल्या 3 महिन्यांपासून या निवडीची प्रतीक्षा होती। दोन्ही नेत्यांकडून एका नावावर सहमती दर्शवली जावी यासाठी प्रदेश काँग्रेसही वाट पाहत होतं। अखेरीस खासदार विशाल पाटील यांनी राजेश नाईक यांच्या नावाची शिफारस केली आणि त्याला विश्वजित कदमांनी सुद्धा संमती दर्शवली आणि मग या शर्यतीत विश्वजित कदम यांची माघार, विशाल पाटलांची सरशी आणि राजेश नाईकांची बाजी असा हा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळाला। दरम्यान नूतन शहराध्यक्ष झालेल्या राजेश नाईक यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे। एका सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन पक्षाने माझा सन्मान केलाय। आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पुन्हा नव्या ताकदीने उभं राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। त्यामुळे सांगली काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदाच्या या निवडीमुळे आता आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची रणनीती काय असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।